Hello everyone. So this is the example number 5. So look at the example. The directors of company with subscribed capital of 30,000 equity shares of rupees 25 each and 50,000 preference shares of rupees 25 each. Okay. इक्विटी शेअर्स कॅपिटल जे आहे ते आहे 30,000 इक्विटी शेअर्स. 30,000 इक्विटी शेअर्स आहेत 25 रुपये प्रमाणे आणि 50,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याची ही व्हॅल्यू किती आहे 25 रुपये. त्यानंतर पुढे दिले की ऑन बोथ ऑफ विच ₹20 पर शेअर वेअर कॉल्ड अप. म्हणजे जरी फेस व्हॅल्यू 25 रुपये असली इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्सची तरी सुद्धा ते इश्यू किती रुपयाला केलेलं आहे ते शेअर्स 20 रुपयाला. म्हणजे इश्यूड अमाऊंट जी आहे ती आहे 20 रुपये बरोबर. आणि याचा अर्थ की 20 रुपयाला ते शेअर्स 20 रुपये अमाऊंट इन्स्टॉलमेंटमधून कंपनी काय करणार आहे रिसीव करणार आहे किंवा त्यांच्याकडून घेणार आहे त्या इक्विटी शेअर्सची. म्हणजे त्यांच्याकडून येणं किती रुपये असणार आहे प्रत्येक शेअर मागं 20 रुपये, कारण 20 रुपये हे इश्यूड प्राईज आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढं लिहिलेलं आहे की फॉरफिट 500 इक्विटी शेअर्स हेल्ड बाय अमीन ऑन विच ही हॅड फेल्ड टू पे फर्स्ट अँड सेकंड कॉल ऑफ ₹5 पर शेअर. म्हणजे 30,000 इक्विटी शेअर्स इश्यू केले त्यातील 500 जे शेअर्स आहेत ते फॉरफिट केले, ते जप्त केले. कोणाचे मिस्टर अमीनचे बरोबर. का बरं? कारण ही इज फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल. पहिला आणि शेवटचा जो कॉल आहे इन्स्टॉलमेंट आहे ते 2 इन्स्टॉलमेंट तो भरू शकला नाही आणि त्याच्यामुळं त्याचं शेअर्स जे आहेत ते फॉरफिट केले बरोबर. म्हणजे फर्स्ट कॉल 5 रुपये आणि फायनल कॉल 5 रुपये असे 10 रुपये जे आहेत ते त्याने पे केले नाहीत. म्हणजे त्याने पे किती केले तर 10 रुपये. म्हणजे अलॉटमेंट मनी असेल आणि ॲप्लिकेशन मनी असेल तो त्यानं दिला आहे अमीनना बरोबर. आपण असं लिहूया इथं की अमीन जो आहे त्यानं 500 शेअरसाठी अप्लाय केला होता. अप्लाय करत असताना 5 रुपयाने अलॉटमेंट असताना 5 रुपये असे एकूण 10 रुपये त्यानं पर शेअर कंपनीकडे पे केले. परंतु फर्स्ट अँड फायनल कॉल हा त्यानं भरला नाही. फर्स्ट अँड फायनल कॉल किती रुपयाचा होता 5 पर शेअर बरोबर. म्हणजे फर्स्ट कॉल 5 फायनल कॉल 5. आता इथं वाक्य काय लिहिलं आहे की फॉरफिट 500 इक्विटी शेअर्स हेल्ड बाय अमीन ऑन विच ही हॅड फेल्ड टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल ₹5 पर शेअर. इथं असं दिलं की त्यानं पहिला आणि फायनल कॉल 5 रुपयाचा प्रति 5 रुपये हा भरला नाही, त्यामुळे त्याचे शेअर फॉरफिट केले. म्हणजे 10 रुपये भरले नाहीत. म्हणजे किती रुपये भरले त्यानं तर 10 रुपये भरले, कारण 20 रुपयेचा एक शेअर आहे बरोबर. त्यामुळं मनी पेड आपण काढलेलं आहे 10 रुपये पर शेअर. ओके. त्यानंतर पुढं बघा काय लिहिलं आहे की दे ऑल्सो फॉरफिट 500 प्रेफरन्स शेअर्स ऑफ दास हू फेल टू पे
₹5 per share on allotment, 5 per share on first call and 5 per share on सेकंड कॉल. ओके, म्हणजे आता अजून असे 500 शेअर्स आहेत प्रेफरन्स शेअर्स. ओके, ते फॉरफिट केले 500 शेअर्स आहेत. कोणी अप्लाय केलेलं, दासनं अप्लाय केलं, पण त्यानं पैसे इन्स्टॉलमेंट पे केले नाहीत. कोणकोणते पे केले नाहीत तर अलॉटमेंट ₹5, फर्स्ट कॉल ₹5 आणि फायनल कॉल ₹5 असे 3 इन्स्टॉलमेंट त्यानं भरले नाहीत. म्हणजे ₹15 पर शेअर त्यानं अमाऊंट भरली नाहीये. याचा अर्थ त्यानं भरले किती रुपये तर ₹5. बरोबर, ₹5 पर शेअर त्यानं पेड केले ॲप्लिकेशन मनीचे. आणि त्यानंतर अलॉटमेंट मनीचे 5, फर्स्ट कॉलचे 5 आणि फायनल कॉलचे 5 असे ₹15 पर शेअर त्यानं अमाऊंट भरली नाही. आणि त्यामुळे त्याचे शेअर्स फॉरफिट केले किती 500 शेअर्स. ओके, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलंय तर कोणकोणते इन्स्टॉलमेंट त्यानं भरले नाहीत. बरोबर, आणि त्याच्या आधारे किती इन्स्टॉलमेंट भरले किंवा किती रुपयांची इन्स्टॉलमेंट भरले ती अमाऊंट आपण काढली. ओके, ती अमाऊंट आपल्याला दिली नाही आहे उपलब्ध करून, तर आपण ती काढली की इथं त्यानं 2 कॉल पे केले नाहीत ₹10. याचा अर्थ ₹10 त्यानं ऑलरेडी पे केले होते, असं त्यातून अर्थ निघतो. बरोबर, त्यानंतर पुढे दिलंय की द डायरेक्टर्स फर्दर रिइश्यूड द फॉरफिटेड शेअर्स ऑफ अमीन ॲट ₹15 पर शेअर. म्हणजे डायरेक्टर्सने काय केलं, अमीनचे 500 शेअर जे जप्त केले होते ते पुन्हा विक्रीस काढले. आणि ते विक्रीस काढताना त्याची अमाऊंट किती होती 15 पर शेअर. म्हणजे रिइश्यूड प्राइस जे आहे ती आहे ₹15. ₹15 शेअर त्यांनी इश्यू केला. इश्यूड प्राइस किती होती ₹20 होती, म्हणजे ₹5 डिस्काउंट दिला. बरोबर, त्यानंतर पुढे दिलंय की दोज ऑफ दास ॲट ₹18 पर शेअर. म्हणजे दास जे शेअर प्रेफरन्स शेअर्स फॉरफिट केले होते ते सुद्धा काय केले रिइश्यू केले. पण प्राइस काय आहे ₹18. रिइश्यूड प्राइस आहे ₹18 पर शेअर. बरोबर, आणि त्यानंतर मग पुढे दिले की ऑल रिइश्यूड शेअर्स वेअर टेकन अप पेड बाय प्रसन्ना. म्हणजे प्रसन्नाने ते सर्व रिइश्यू केलेले शेअर्स हे खरेदी केले. पास जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ शेअर्स इन द बुक्स ऑफ द कंपनी. आपल्याला काय सांगितले की फॉरफिचरचे जर्नल एंट्रीज आणि रिइश्यूच्या जर्नल एंट्रीज करायला. या एक्झाम्पलमध्ये फक्त फॉरफिचरच्या एंट्रीजच सांगितलेल्या आहेत, बाकी इन्स्टॉलमेंट पे केलेल्याच्या एंट्रीज आपल्याला सांगितल्या नाही आहेत. तर आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू. आपण काय करू, जर्नल एंट्रीज इथं करू डेट, पर्टिक्युलर्स, NF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ओके, या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतील कॉलम्स तयार करावे लागतील. आता बघा, पहिल्यांदा आपण इक्विटी शेअर्सची एंट्री करूया. फॉरफिचरची शेअर्स इश्यू केले 30,000चे आणि ते शेअर्स पैकी अमीनचे होते 500 शेअर्स, ₹20 पर शेअर. मग 500 शेअर्स फॉरफिट केले. म्हणजे आपण एंट्री काय करतो फॉरफिचर ऑफ शेअर्सची तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आपण पहिली एंट्री करू
इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इथं अमाऊंट किती घ्यायची, तर जेवढे शेअर्स फॉरफिट केले आणि त्या शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे 500 गुणिले 20 किती होतील, 10,000 रुपये. यानंतर आपण काय करतो, आता इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट काय केलं तुम्हाला ऑलरेडी माहिती की ज्यावेळी शेअर्सची अमाऊंट कमी होईल इक्विटी शेअर कॅपिटलमधून त्यावेळी शेअर कॅपिटल डेबिट होईल, कारण शेअर कॅपिटलचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. अमाऊंट शेअर कॅपिटलला क्रेडिट केली याचा अर्थ शेअर कॅपिटल वाढलं. आता हे शेअर कॅपिटल वाढणार नाही, कारण ते शेअर्स काय केलेत, जप्त करून टाकलेत, त्याची अमाऊंट येणार नाही. त्यामुळे शेअर कॅपिटल काय केलं, डेबिट केलं 500 शेअरचं 20 रुपये प्रमाणे. बरोबर. त्यानंतर आपण येतो टू इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट. आता इथं अमाऊंट आपण किती घेतो, तर जेवढी शेअर्सची प्राइस त्या शेअर होल्डरनं पे केलेली आहे, तर 20 रुपयाचा शेअर आहे, त्यानं पेड किती अमाऊंट केली, 10 रुपये. बरोबर. ती अमाऊंट बी आपण काय केली, जप्त केली. त्यामुळे ती फॉरफिटेड शेअरला रक्कम जाते, क्रेडिट होते. फॉरफिटेड शेअर क्रेडिट. मग किती अमाऊंट क्रेडिट होईल, तर 500 शेअर्स फॉरफिट केले आणि 10 रुपये त्या दासनं पे केले, म्हणजे 500 गुणिले 10 5,000 रुपये एवढे अमाऊंट फॉरफिटेड शेअरला जाईल. त्यानंतर मग आपण काय करतो, ही अमाऊंट पेड केलेली आहे दासनं. त्यानंतर जी अमाऊंट अनपेड आहे ती सुद्धा आपण तिथं घेतो. कोणकोणते इन्स्टॉलमेंटचे आहे ते इन्स्टॉलमेंटचे नाव लिहितो. मग इथं आहे फर्स्ट आणि फायनल कॉलची अमाऊंट अनपेड आहे, त्यामुळे ते आपण घेतो टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. किती रुपये, 500 शेअर्स आहेत आणि 5 रुपये कॉलची अमाऊंट आहे, म्हणजे 500 गुणिले 5 2500. आणि त्यानंतर तो इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 2500. हा कॉल आहे 5 रुपयाचा, 5 गुणिले 500 2500. या पद्धतीने आपण जर्नल एंट्री करू आणि आपण नॅरेशन काय लिहू की फॉरफिटेड 500 शेअर्स ऑफ मिस्टर दास. ठीक आहे. ही पहिली एंट्री होईल फॉरफिचर ऑफ शेअरची. ही जी एंट्री केली त्याच पद्धतीनं प्रेफरन्स शेअरची सुद्धा एंट्री होईल. प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले होते 50,000, पण त्यातले ते दासचे होते इक्विटी शेअर्स 500, अमितचे होते 500, आता दासचे आहेत 500. ते सुद्धा शेअर्स फॉरफिट केले. बरोबर. इश्यूड प्राइस किती होती पर शेअर 20. मग एकूण प्राइस जी फॉरफिट केली ती किती, 500 गुणिले 5 2500. एंट्री याच पद्धतीने होईल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती रुपये, तर 500 शेअर्स फॉरफिट केले, फेस व्हॅल्यू आहे 20 रुपये. मग 500 गुणिले 20 किती अमाऊंट येईल, 10,000 रुपये. त्यानंतर मग काय पुढं काय लिहितो आपण, टू प्रेफरन्स शेअर फॉरफिटेड अकाउंट. आता अमाऊंट त्यानं पेड किती केली होती, तर 5 रुपये पर शेअर पेड केली. 5 गुणिले 500 म्हणजे 2500 एवढी अमाऊंट फॉरफिट होईल. जेवढी अमाऊंट पे केली जाते तेवढी शेअर फॉरफिटला जाते. बरोबर. त्यानंतर कोणकोणते कॉल अनपेड आहेत ते, त्याच्यामध्ये पहिलं आहे टू
प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट किती रुपये, 500 गुणिले अलॉटमेंटचं इन्स्टॉलमेंट आहे 5 रुपये, 500 गुणिले 5 2500. त्यानंतर पुढचं इन्स्टॉलमेंट अनपेड आहे ते आहे फर्स्ट कॉलचं प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल 500 गुणिले 5, फर्स्ट कॉल सुद्धा 5 रुपयाचा आहे 2500. आणि त्यानंतर मग फायनल कॉल प्रेफरन्स शेअर फायनल कॉल तो सुद्धा आहे 5 रुपये, शेअर्स आहेत 500, अमाऊंट येईल 2500. ओके, आपण काय म्हणू बीइंग फॉरफिटेड प्रेफरन्स शेअर्स हे आमीनचे होते इक्विटी शेअर्स. इथे मिस्टर आमीन, इथं ऑफ मिस्टर दास. या पद्धतीनं फॉरफिचरच्या एंट्रीज होतील. त्यानंतर मग नेक्स्ट रिइश्यूच्या एंट्री कराव्या लागतील. बरोबर, पहिल्यांदा करावी लागेल इक्विटी शेअर्सच्या रिइश्यूची एंट्री. बरोबर, आता आपण खोडूया. रिइश्यूची एंट्री करावी लागेल. आता ते शेअर जप्त केल्यानंतर ते रिइश्यू कोणाला केलेत तर मिस्टर प्रसन्नाला 500 शेअर्स रिइश्यू केले, इक्विटी शेअर्स आणि 500 प्रेफरन्स शेअर्स. पण किती रुपयाने केले, रिइश्यूड प्राइस आहे 15 रुपये पर शेअर. बरोबर, मग प्रसन्नानं काय केलं, सर्व 500 शेअर्सची अमाऊंट जमा केली कंपनीकडे. कंपनीकडे रक्कम किती जमा होईल, 500 गुणिले 15, अमाऊंट किती येईल 15,575, 7,500. बरोबर, मग रिइश्यू केल्यानंतर आपण एंट्री काय करतो, पैसे जमा झाले बँक अकाउंट डेबिट. तिसरी एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट 7,500. बरोबर, 15 रुपयाला शेअर विकला, याचा अर्थ डिस्काउंट किती दिला 5 रुपये. 20 रुपयाचा शेअर 15 रुपयाला विकला, 5 रुपये डिस्काउंट. मग जो डिस्काउंट दिला जातो ते सुद्धा फॉरफिचर अकाउंट डेबिट होतो. फॉरफिचर अकाउंटला ज्यावेळी जमा झालेली रक्कम ही क्रेडिट केली जाते किंवा जमा केली जाते त्यावेळी फॉरफिटेड अकाउंट क्रेडिट होतो. म्हणजे मिस्टर आमीननं 10 रुपये पर शेअर पे केली अमाऊंट आणि ती आपल्याकडे जमा झाली, ते आपण फॉरफिटेड शेअरला ट्रान्सफर केले, त्यामुळे फॉरफिटेड शेअर अकाउंट क्रेडिट झालं होतं. आता काय होते, डिस्काउंट दिला म्हणजे अमाऊंट कमी मिळणार, त्यामुळे फॉरफिटेड शेअर्स काय होईल, डेबिट होईल. मग इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट किती रुपये, डिस्काउंट किती रुपये आहे 5 रुपये, 500 गुणिले 5 म्हणजे 2,500 रुपये. या अकाउंट कुठे ट्रान्सफर होणार आहे, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला. त्यामुळं टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट इन 10,000 रुपये. ठीक आहे, या पद्धतीने इक्विटी शेअरची एंट्री होईल. आपण नॅरेशन लिहू, रिइश्यूड फॉरफिटेड शेअर्स ॲट ₹15. बरोबर, 15 रुपयाला काय केलं, शेअर्स ते इश्यू केले. इक्विटी शेअरची ज्या पद्धतीनं एंट्री केली त्याच पद्धतीने प्रेफरन्स शेअरची सुद्धा एंट्री होईल.
ओके, तर प्रेफरन्स शेअर्सचे रिइश्यू प्राइस काय आहे? रिइश्यू केले 18 रुपयाने, मग 18 गुणिले एकूण शेअर्स आहेत 500, 18 गुणिले 500 अमाऊंट किती येईल? 90 म्हणजे 9,000 रुपये. मग बँकेमध्ये जमा होतील 9,000 रुपये. ₹2 काय केलाय? डिस्काउंट दिलाय. 20 रुपयाचा शेअर 18 रुपयाला विकला, ₹2 डिस्काउंट आहे. एकूण शेअर्स आहेत 500, 2 गुणिले 500 1000. फॉरफिटेड शेअर अकाउंटला जातील 1000 रुपये. प्रेफरन्स शेअर फॉरफिटेड अकाउंट 1000 रुपये. बरोबर. या पद्धतीनं हे अकाउंट डेबिट होतील. हे अमाऊंट ट्रान्सफर होते इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला, सॉरी प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंटला. अमाऊंट येईल 10,000 रुपये. आपण नॅरेशन लिहू. रिइश्यूड फॉरफिटेड प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹18. इश्यूड प्राइस किती होती? 20. 18 रुपयाला तो शेअर काय केला? विकला. या पद्धतीनं 2 एंट्रीज होती रिइश्यूच्या. आता शेवटची एंट्री होईल, जर सरप्लस अमाऊंट असेल ती कॅपिटल रिझर्व्हवर ट्रान्सफर होईल, किंवा जर अमाऊंट कमी पडली जास्त डिस्काउंट दिल्यामुळे तर रिझर्व्ह अकाउंट डेबिट होईल. आता कमी पडली का जास्त पडली ती बघू. आम्हीनं 10 रुपये पर शेअर अमाऊंट पे केली होती कंपनीकडे. एकूण शेअर होते 500, म्हणजे त्यांना अमाऊंट किती कंपनीकडे पे केली होती? 5,000 रुपये. आणि डिस्काउंट किती दिला रिइश्यू करताना प्रसन्नाला? तर 2,500. बरोबर. याचा अर्थ कंपनीकडे 2,500 एक्स्ट्रा अमाऊंट राहिलेली आहे, शिल्लक राहिलेली आहे. ती अमाऊंट पाठवली जाईल कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला 2,500. याच पद्धतीनं दासच्या बाबतीमध्ये काय घडेल? त्यानं पे केली होती अमाऊंट 5 रुपये ॲप्लिकेशनची. त्याच्याकडे शेअर्स होते 500. अमाऊंट किती पे केली? 2,500. आणि डिस्काउंट किती दिला? 1,000 रुपये. 2 रुपये पर शेअर डिस्काउंट दिला. कंपनीकडे जमा झाले होते 2,500 रुपये. डिस्काउंट दिला 1,000 रुपये. म्हणजे एक्स्ट्रा किती अमाऊंट राहिली कंपनीकडे? 1,500. ही सुद्धा जाईल कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. एंट्री काय होईल? इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 2,500. 2,500 सरप्लस राहिली होती. प्रेफरन्स शेअर फॉरफिटेड अकाउंट किती रुपये? 1,500. 2,500 त्याने जमा केले होते. 1,000 रुपये डिस्काउंट दिला प्रसन्नाला. 1,500 रुपये राहिले, ते जातील कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. अमाऊंट किती येईल? 4,000 रुपये. 4,000 रुपये सरप्लस झाला होता तो. आपण काय म्हणू? बॅलन्स ऑफ फॉरफिटेड अकाउंट. बॅलन्स ऑफ फॉरफिटेड शेअर अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व्ह. या पद्धतीनं फॉरफिटेड शेअर्सच्या अकाउंटच्या एंट्रीज या होतील. ओके, कारण फॉरफिचर ऑफ शेअरमध्ये 3च एंट्री होतात. पहिली शेअर फॉरफिट केलेली, दुसरी शेअर इश्यू केलेली, आणि तिसरी
त्याच्यामध्ये सरप्लस झाला असेल तर ते कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केलेलेच. ओके, तर या पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व होईल.